जरांगेंसोबत वंचितची नवी आघाडी. वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. वंचितचा डाव, आघाडीवर घाव. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतलाय. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची पहिली यादी आंबेडकरांनी जाहीर केली आहे. तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. वंचित बहुजन आघाड़ी का इस्तेमाल जो है वो परिवारवाद बचाने के लिए इस्तेमाल करना चाहते थे, कि जिसको हमने पूरी तरह से रिजिस्ट किया है. हम लोग इस बात को जानते हैं कि काफी बड़ी आलोचना होगी, लेकिन लोगों की अगर नस मैं अगर जानता हूं, अगर पहचान सकता हूं, तो आम जनता को परिवर्तन की जरूरत है. सांगलीमधून प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही आंबेडकरांनी केली आहे. तसंच नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबाही जाहीर केलाय. महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेताना आंबेडकरांनी जरांगेंसोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. वंचितच्या घडामोडींना त्यानंतर वेग आला. जे आमच्या बरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही. गावागावात काहीच विचारायचं नाही, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही. एवढंच विचारायचं फक्त की निवडणूक लढवायची का, आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का. तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे. त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय, या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो. एकीकडे वंचितनं मवियासोबत फारकत घेतली असली तरी वंचितनं मवियासोबत यावं अशी आग्रही भूमिका मवियाच्या नेत्यांनी घेतली आहे. माझी आजही हात जोडून विनंती आहे प्रकाश आंबेडकरांना की आंबेडकर साहेब, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात. तुमचं रक्ताचं नातं आहे, आमचं विचारांचं नातं आहे. रक्त आणि विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत. काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता एकत्र आम्ही बसू, त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू, त्यावेळेस चर्चा होईल. 2019 मध्ये वंचित स्वतंत्र लढल्यामुळे लोकसभेला 7 ते 8 आणि विधानसभेला 10 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता. वंचित सोबत यंदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत. जरांगे 30 मार्च पर्यंत भूमिका घेणार आहेत. ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं. वंचितचे उमेदवार मुस्लिम, जैन, ओबीसी, गरीब वर्गातील असतील. त्यासोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे सोबतही वंचितने नवी आघाडी केली आहे. तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा हा नवा पॅटर्न यशस्वी होतो का, की महाविकास आघाडीला याचा फटका बसून भाजप प्रणित महायुतीला याचा फायदा होतो, हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच कळणार आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला.